हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, गॉड ब्लेस यू। सर्वात मोठी आज्ञा कोणती हा प्रश्न। मार्क शुभवर्तमान अध्याय 12 वचन 28 पासून मी पास्टर जयमाला मी तुमच्याकडे वचन घेऊन आलेले आहे आणि प्रभू येशू आज तुमच्या वचनाद्वारे तुमच्याशी बोलणार आहे। हालेलुया। आणि येशू काय बोलतो हे तुम्ही कान देऊन ऐका। हालेलुया, हालेलुया, सर्वात मोठी आज्ञा कोणती हा प्रश्न। हालेलुया, हालेलुया, मार्क शुभवर्तमान अध्याय 12 वचन 28 सांगतं, तेव्हा शास्त्र्यांपैकी एक जण त्यांचा वाद ऐकून त्याने त्यांना समर्पक उत्तर दिले। हे पाहून पुढे आला आणि त्याने त्याला विचारले, सर्वात पहिली आज्ञा कोणती। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। त्या शास्त्र्यांपैकी एक जण येशूकडे आला आणि येशूला म्हणाला की सर्वात पहिली आज्ञा कोणती। हालेलुया। तर येशूने उत्तर दिले, पहा येशूने काय उत्तर दिले ऐका। येशूने उत्तर दिले, सर्वात पहिली ही की हे इस्रायला ऐक, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे। हालेलुया, आपला देव कसा आहे, अनन्य परमेश्वर आहे। आणि 30वं वचन सांगतं, आणि तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर। हालेलुया, 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 हालेलुया। येशूने काय म्हटलं की तू आपला देव परमेश्वर याच्यावर कसं प्रीती करायची आहे, संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने आणि संपूर्ण शक्तीने येशूने सांगितलेलं आहे प्रीती कर। हालेलुया। आणि दुसरं वचन 31वं वचन सांगतं, दुसरी ही पहिली आज्ञा आहे, तो आपला देव परमेश्वराच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर। आणि दुसरी ही आज्ञा आहे की जशी आपल्या स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यांवर पण प्रीती कर। यापेक्षा मोठी अशी दुसरी कोणतीही आज्ञा नाही आहे। हालेलुया, हालेलुया। माझ्या बालमित्रांनो, तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य हे आहे की येशूने सांगितलेलं आहे प्रीती करा। हालेलुया। येशूने काय करायचं आहे, येशूने म्हटलेलं आहे तू आपल्या देवाला कशी प्रीती करायची, संपूर्ण मनाने। आपण प्रार्थनेला जातो तर ते कामापुरतं जाऊ नका, माझं हे काम होईल म्हणून मी प्रार्थनेला चाललंय, काम झालंय की मग मी येशू चांगला आहे असं नाहीये। येशू काय म्हणतो, परमेश्वरावर कशी प्रीती करा, संपूर्ण मनाने। जसं आपल्या हृदयामध्ये एखाद्या व्यक्तीसाठी आपण जागा केलेली असते, नवरा जसं आपल्या बायकोवर प्रीती करतो की माझं हेच जीव आहे, माझं हेच प्राण आहे, जसं आपण एखाद्याला हृदयामधून प्रेम करतो ना, तसं येशू काय म्हणतो, परमेश्वरावर तू संपूर्ण मनाने प्रीती कर, प्रेम कर, संपूर्ण जीवाने, तन मन धन परमेश्वराला दे, येशू ख्रिस्ताला दे। हालेलुया। आणि परमेश्वराचं वचन सांगतं, बुद्धीने पण, आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नको असं येशू ख्रिस्त म्हटलेलं आहे। काय परमेश्वर बोललाय की आपल्याच बुद्धीवर तू अवलंबून राहू नको, तो आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने आणि संपूर्ण शक्तीने पण प्रेम कर असं सांगितलं। पूर्ण शक्ती परमेश्वराच्या प्रेमाला द्यायची आपल्याला। हालेलुया। वरून प्रेम करणं हे देवाला आवडत। देव काय म्हणतो, जो निर्गमन अध्याय 20 मध्ये ज्या 10 आज्ञा दिलेल्या त्याच्यावर परमेश्वर बोललेला आहे, जे माझ्यावर प्रेम करतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो आणि प्रेम करतो। हालेलुया, हालेलुया। तर परमेश्वराचं वचन सांगतं, देवाला आपलं प्रेम दिसलं पाहिजे। हालेलुया। जर देवाला तुमचं प्रेम दिसतंय, तुमची संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, सर्व शक्तीने जर तुम्ही परमेश्वरावर प्रेम करता तर परमेश्वर तुमच्या सर्व मागण्या पूर्ण करायला समर्थ आहे। हालेलुया, हालेलुया। तर दुसरं वचन काय बोलतं, परमेश्वर येशू म्हणतो, दुसरी ही की जशी स्वतःवर तू प्रेम करतोस, आपण स्वतःवर किती प्रेम करतो। हालेलुया। येशू म्हणतो, जशी तू स्वतःवर प्रेम करतो ना तशी आपल्या शेजाऱ्यांवर पण प्रीती कर। हालेलुया। शेजारी कोण, ज्या आपल्या प्रभूचे लोक आहेत, प्रभू मधले आहेत। हालेलुया। अशा लोकांवर प्रेम करतो। आपल्या जसं पती पत्नी आहेत तर त्यांनी पण एकमेकावर प्रीती करावी, कारण पती आणि पत्नी हे दोघं काय आहेत, वेगवेगळे नाही आहेत, तर कसं आहे, एक देह आणि एक शरीर आहे, पण दोघांनी पण एकमेकावर प्रेम करायचंय, बहीण भांडवाने पण एकमेकावर प्रेम करायचंय। शेजारी आहे तर त्याच्याशी आपल्याला भांडायचं नाही, पण त्याला प्रभू मधलं सांगायचं आहे। तर एकमेकाबद्दल आपण कलशामध्ये जे एकत्र जमतो ते आपण कोण आहेत, ख्रिस्ताचे अवयव आहेत। हालेलुया। तर परमेश्वर म्हणतो, येशू म्हणतो, सर्वांनी एकसारखं प्रेम करायचं आहे, एक मनात एक बाहेर एक असं नाही।
आणि जेव्हा आपले पास्टर आपल्याला काही सांगत असतात तर आपले पास्टर नाही सांगत तर आपल्याला येशू सांगत असतो. हालेलुया. तर आपण जर पास्टरवरच राग केला तर काय म्हणतो, येशू म्हणतो तो माझ्यावर राग करतो. हालेलुया. तुम्ही देवाच्या राज्यामध्ये कसे आहेत, मोठे व्यक्ती नाहीत, लहान बनून जसं आता तुम्हाला बालवाडीमध्ये घातलेलं आहे असं म्हणून आपल्याला चालायचं आहे. हालेलुया. तर परमेश्वराचं वचन सांगतं, हालेलुया, परमेश्वर येशू ख्रिस्त म्हणतो दुसरी कुठलीही आज्ञा नाहीये, ह्याच आज्ञा, या 2 आज्ञा आहेत. हालेलुया. आणि परमेश्वराचं वचन सांगतं 32 तो शास्त्री त्याला म्हणाला, गुरुजी आपण ठीक व खरे बोललात की देव एकच आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणीही देव नाही, म्हणून येशू शिवाय कुठलाही परमेश्वर नाही. हालेलुया. आणि संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण जीवाने व संपूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रीती करणे आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजारावर प्रीती करणे हे सर्व होमार्पण व यज्ञ यापेक्षा अधिक आहे. हालेलुया. हालेलुया. त्याचे हे सर्व सुज्ञपणाचे उत्तर ऐकून येशू त्याला म्हणाला, तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीयेस. हालेलुया. हालेलुया. त्या परुषाला येशू म्हणाला की तू जर त्याला समजलं, येशू म्हटलं की ह्या 2च आज्ञा आहेत की तू आपल्या देवावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने प्रीती कर. हालेलुया. आणि आपल्या बुद्धीने पण प्रीती कर आणि आपल्या तू स्वतः जशी प्रीती करतो तसं आपल्या शेजाऱ्यावर पण प्रीती कर. हालेलुया. आणि परमेश्वर मग तो बोलला की मला समजलंय की तुमच्याशिवाय म्हणजे परमेश्वराशिवाय कुणीच देव नाहीये, हा एकच देव आहे. म्हणून मला तुम्हाला सांगायचे की येशूच जिवंत परमेश्वर आहे, दुसरा कुणीच परमेश्वर नाही. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं. आणि तो परुषी म्हटला की होमार्पण जे लोक देवाला जे करतात, बली देतात, यज्ञ देतात, होम पेटवतात, देव त्याच्याने खुश होत नाही. देव कशाने खुश होतो, त्याच्या आज्ञा पाळल्यावर. हालेलुया. येशू कशावर खुश होतो की त्याच्या आपण आज्ञा पाळलो, त्या आज्ञा पाळल्या, त्याला आवडेल आपण असं वागलो तर येशू आपल्यावर खुश होतो. त्याला यज्ञ, त्याला बकरे, कोंबड्या, नारळ, हार, तुरे देऊन येशू खुश होत नाही. तर परमेश्वर कुठल्या यज्ञाने, कुठल्या बलीने, कुठल्या होमार्पणाने खुश होत नाही, तर त्याच्या आज्ञा पाळल्या. त्याने सांगितलं प्रीती करा कारण येशू प्रीती आहे. येशूवर प्रेम करा आणि आपल्यावर जसं प्रेम करता तसं आपण इतरांवर पण प्रेम करा, आपल्या बांधवांवर प्रेम करा आणि येशूवर विश्वास ठेवा की तो जिवंत परमेश्वर आहे. आणि येशूने त्या परुषाचे सुज्ञपणाचे उत्तर ऐकून येशू त्याला म्हणाला, तू देवाच्या राज्यापासून दूर नाही. जर तुम्ही असं वागलात तर देवाचं राज्य येणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला स्वर्गात जाण्यापासून आपल्याला कुणीच अडवू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. आणि तेव्हापासून त्याला आणखी काही विचारण्याचे कोणालाही धैर्य झाले नाही. हालेलुया. हालेलुया. येशूला अजून कोणी काही प्रश्न विचारले नाही. हालेलुया. तर माझ्या बालमित्रांनो, आज परमेश्वराने येशू ख्रिस्ताने तुमच्यापुढे सुंदरचं वचन आणलं आणि त्या वचनाद्वारे येशू तुमच्याशी बोलला आणि त्या वचनावर तुम्ही जर विश्वास ठेवला तर परमेश्वर तुमच्या जीवनात नक्कीच कार्य करेल. आणि माझं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर माझा नंबर दिलेला आहे आणि त्याच्यावर तुम्ही प्रार्थना घेऊ शकता. तुमच्या जीवनामध्ये जे काही आजार आहे, संकटात मी प्रार्थना झाल्यावर तुमच्यासाठी मी प्रार्थना करत असते आणि तुम्ही पूर्ण वचन ऐकून नंतर प्रार्थनेमध्ये पण भाग घेऊ शकता. आणि तुमच्या आजारी भागावर हात ठेवा. तुमच्या घरामध्ये कोणी आजार आहे त्याच्यासाठी प्रार्थना घ्या, कोणी हॉस्पिटलमध्ये आहे त्यांच्यासाठी पण प्रार्थना घ्या. त्यांना फोन नंबर द्या, फोनवरून तुम्ही प्रार्थना घेऊ शकता. जर तुम्ही जवळ कुठे राहत असाल तर आमचा पत्ता आहे विद्याविहार ईस्ट, सायलीला हॉल, 2रा माळा, राजावाडी हॉस्पिटलच्या समोर. आमची प्रार्थना रविवारी संध्याकाळी 5 ते 7:30 पर्यंत चालते. तुम्ही तिथे येऊ शकता. लांब असाल तर फोनवरून पण प्रार्थना घेऊ शकता. आणि जर तुमच्या तिथे जवळपास प्रभू अजूनपर्यंत तुम्ही येशूकडे प्रार्थनेला गेला नसाल तर तुम्ही जात धर्म विसरा, कारण येशू जात धर्म बनवायला आलेला नाही, तर येशू हृदय परिवर्तन करायला आलेला आहे. जिवंत परमेश्वर आहे. तिथे तुमच्या आसपास जवळ प्रार्थना भवन असेल, कलेशा असेल, तिथे तुम्ही जाऊन प्रार्थना तिथे जाऊ शकता आणि प्रभूच्या प्रेमाचा अनुभव घेऊ शकता. आता तुमच्या ज्या भागावर आजार आहेत त्या भागावर तुम्ही हात ठेवा आणि तिथे हात ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही आपल्या छातीवर हात ठेवा आणि तुमच्यासाठी आता प्रार्थना करत आहे. तुम्ही विश्वासाने त्या प्रार्थनेत भाग घ्या. हालेलुया. हो राबा शाबाला खराबाला नमखला निशिकेरा बाला बाला रे रिसिंदे रे रिबंदारा खराबाला. धन्यवाद परमेश्वर पिता. या क्षणाला प्रभू परमेश्वर तुझ्या नावामध्ये सामर्थ्य आहे, तुझ्या नावामध्ये शक्ती आहे प्रभू. आंधळे पाहू लागत, लंगडे चालू लागत, मुके बोल लागत, बहिरांना श्रवण शक्ती हो, मतिमांच्या बुद्धीला स्पर्श हो, मेलेले जिवंत होत आहेत, मतिमांच्या बुद्धीला स्पर्श होत आहेत. या क्षणाला पोटदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, HIV, डायबिटीज, ब्लड कॅन्सर येशूच्या नावात
निघून चाललेला आहे. रिबंधारा खराबाला धन्यवाद परमेश्वर पिता. या क्षणाला प्रभू परमेश्वर तुझ्या नावामध्ये सामर्थ्य आहे, तुझ्या नावामध्ये शक्ती आहे प्रभू. आंधळे पाहू लागत, लंगडे चालू लागत, मुके बोल लागत, बहिरांना श्रवण शक्ती हो, मतिमांच्या बुद्धीला स्पर्श हो, मेलेले जिवंत होत आहेत, मतिमांच्या बुद्धीला स्पर्श होत आहेत. या क्षणाला पोटदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, HIV, डायबिटीस, ब्लड कॅन्सर येशूच्या नावात निघून चाललेला आहे. या क्षणाला सर्वातून पॅन्टिमची आग उतरत आहे. प्रभू येशूचा पवित्र आत्म्याचा अभिषेक सर्वांना उतरत आहे. स्पर्श कर पवित्र आत्मा. गॉड इज नॉट टचिंग यू. प्रभूचा अभिषेक या क्षणाला भूतले जादूतंत्र निघून चाललेली आहे. प्रभू स्पर्श कर पवित्र आत्मा, स्पर्श कर पवित्र आत्मा. ज्यांच्या घरामध्ये अशांती आहे त्यांच्या घरामध्ये प्रभू येशूची शांती उतरत आहे. प्रभू येशू सर्वांना स्पर्श करून बरं केलेलं आहे. या क्षणाला स्पर्श कर पवित्र आत्मा. गॉड इज नॉट टचिंग यू. प्रभूचा अभिषेक 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 पेंटेकोस्टची आग उतरलेली आहे. स्पर्श कर पवित्र आत्मा. ओ राबा शबाला खराबाला धन्यवाद परमेश्वर पिता. प्रभू मी तुमच्यासाठी पिता येऊआ, मी ज्या बंधू भगिनीने प्रार्थना घेतलेली आहे विश्वासाने, त्यांच्यासाठी जी मी प्रार्थना तुझ्याकडे मागितलेली आहे ती विश्वासाने प्रभू तू स्वर्गामध्ये मान्य केली आहे असं मी विश्वास करते. प्रभू आज्ञा करणारी मी आहे पण कार्य करणारा तू. माझी प्रार्थना तू ऐकली आहे आणि हे सर्व बरे झालेले आहेत असा मी विश्वास करते. पिता सारा आदर महिमा तुला देऊन प्रार्थना येशूच्या नावात मागते. आमेन आमेन. आय लव्ह यू जीसस, आय लव्ह यू लॉर्ड, आय लव्ह यू होली स्पिरिट. तुम्ही या आणि येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या माझ्या बालमित्रांनो. प्रभू येशूची शांती तुम्हाला असो. आय लव्ह यू लॉर्ड. आमेन.